तर मंडळी, तुम्हाला वाटत असेल की मी आज या किचन मध्ये डायरेक्ट कसा काय आलोय, तर आपण किचन मध्ये आज एका स्पेशल किचन मध्ये आलोय। खूप युनिक डिश आहे जी इथे इन्व्हेंट झाली होती आणि तीच ट्राय करायला आपण आलोय। तर मिसळ तुम्ही खाल्ली असेल, पिझ्झा देखील तुम्ही खाल्ला असेल, पण आज आपण जी डिश ट्राय करणार आहोत ही मिसळ आणि पिझ्झाचं एक कॉम्बिनेशन आहे। तर आज मी तुम्हाला दाखवतो की आगळी वेगळी डिश आहे ती कशी बनते। दादा नमस्कार। नमस्कार। तर आता जसं मी सांगितलं प्रेक्षकांना की आपण एक कॉम्बिनेशन वाली डिश ट्राय करणार आहे, तर ती डिश नेमकी काय? आपण आता ट्राय करणार आहोत मिसळ पिझ्झा। इटालियन पिझ्झा आणि महाराष्ट्रीयन मिसळचं फ्युजन आपण आता ट्राय करणार आहोत। अरे बापरे, म्हणजे एकदमच खूपच जगा वेगळं आहे। आणि याचंच कारण आहे की आम्ही आज इथे किचन मध्ये आलो, बिकॉज इथे इन्व्हेंट झालेली डिश आहे ती इथूनच प्रेक्षकांपर्यंत पोहोचली पाहिजे। बरोबर। तर हे कसं काय सुचलं तुम्हाला? बाप्पा मिसळ चालू करताना नुसतं मिसळ न देता मिसळमधले काही प्रयोग, वेगवेगळे पदार्थ आम्ही आणण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये मिसळ बनी चाव नंतर मोस्ट व्हायरल प्रोडक्ट आमचा आहे ते मिसळ पिझ्झा। ओके, मग याच्यामध्ये काय पिझ्झावरती मिसळ सर्व केली जाते का? मिसळचा रस्सा वगैरे टाकला जातो? बरोबर बरोबर। पिझ्झाचा बेसही वेगळा आहे आपला आणि पूर्ण टॉपिंग, पूर्ण मिसळची चव आणि पिझ्झाचं फ्युजन आपल्याला या डिश मध्ये पाहायला मिळेल। मी दाखवतो आता तुम्हाला। तर हे भन्नाट जे कॉम्बिनेशन आहे पिझ्झा आणि मिसळचं, ते स्पेशली आपण आज ट्राय करणार आहोत आणि तुम्हाला बघायला देखील मिळणार आहे की ही जी व्हायरल डिश आहे ती कशी बनते। हा बेस आहे जो थोडा जाड आणि क्रिस्पी आहे, ज्याच्यावर आपण पूर्ण वेगळ्या पद्धतीने मिसळची चव येण्यासाठी एक क्रीम बनवलंय। अच्छा, जी स्पेशल मसाला किंवा मिसळ स्पेशल क्रीम आहे, ज्याच्यामुळे मिसळची चव पूर्ण त्याची क्रीम आहे, ज्याच्यामध्ये मटकी पण तुम्हाला पाहायला मिळेल। मग ही आपल्याला हा जो सॉस आहे तुम्ही बनवला तो मार्केटमध्ये कुठे मिळेल? कुठेही नाही, आपण स्वतः बनवतो हे। आणि अजून हा मिसळ पिझ्झा आपल्याला कुठे खायला मिळेल? सध्या तरी फक्त बाप्पा मिसळमध्ये मिळतो, आम्ही स्वतः तयार केलेला आहे। अजून तरी माहिती नाही कुठे मिळत असेल तर। आणि हा पिझ्झा लोकांनी ट्राय केल्यावरती, जेव्हा तुम्ही हा सुरू केला, इन्व्हेंट केला या किचन मध्ये, तर खाल्ल्यावरती लोकांची काही रिॲक्शन होती? खूप चांगली प्रतिक्रिया आहे। सुरुवातीला ऍक्च्युली आम्ही सुरू करायच्या आधी किंवा आत्ता पण नवीन जे पाहतात त्यांनी खूप नावं ठेवली आम्हाला, पण टेस्ट केल्यावर बऱ्याच जणांचे रिव्ह्यू खूप चांगले आहेत। लहान मुलं असतील, मुली असतील, महाराष्ट्रीयन पदार्थांमध्ये काही प्रयोग व्हावेत, करावेत, यासाठी आम्ही हे सगळं प्रयत्न आहे आमचा। बरोबर, म्हणजे काही लोकांनी ऍक्सेप्ट केला, काही लोकांनी ट्रोल केला। नाही, एक दोन कस्टमर असे आहेत ज्यांनी स्वतः आम्हाला सांगितलं की आम्ही सुरुवातीला ऐकल्यावर आम्हाला खूप वेळ वाटला, आम्ही नावं ठेवली, सोशल मीडियात पण त्याच्यावर कमेंट केल्या, पण टेस्ट केल्यावर आवडली असं पण आहे। त्याच्यानंतर आमचे एक कस्टमर आहेत, ते ह्याला गावरान पिझ्झा असं म्हणतात। अरे बापरे, ह्याला इटालियन पिझ्झा किंवा मिसळ पिझ्झापेक्षाही त्यांनी वेगळं नाव दिलंय गावरान पिझ्झा। हे उत्स्फूर्त काही प्रतिक्रिया आहेत लोकांच्या। एक खूप बडवे गुरुजी म्हणून खूप मोठे कीर्तनकार आहेत, माझ्या मित्राचे वडील आहेत, ते एकदा आले होते मित्राबरोबर, त्यांनी टेस्ट करता करता बाबांना पण सांगितलं की एकदा टेस्ट करा, तर ते म्हणले नाही अरे हे पिझ्झा वगैरे मला काही आवडत नाही। तुम्ही काकांना जरा थोडंसं फोर्स केलं की ते म्हणले एकदा टेस्ट करून पहा काका, तुम्ही वेगळा पदार्थ आहे आमचा। तर त्यांनी टेस्ट केला आणि सांगितलं की अरे हे तर आपलं आहे। म्हणजे आपला म्हणण्याचा अर्थ असा आहे की जी टेस्ट आहे, जरी नाव पिझ्झा असला तरी आपल्या मिसळीची चव आहे, त्यामुळे त्यांनी एक उत्स्फूर्तपणे म्हणाले की अरे हे तर आपलं आहे। तर आम्हालाही खूप चांगलं वाटतं, लोकांच्या प्रतिक्रिया आहेत, वेगळं काहीतरी करतोय, ट्रोल होत आहे त्याची मजा किंवा हे वेगळं आहे, पण लोक ॲप्रिशिएट करतात, लोक येत आहेत, खात आहेत। गेले 4 वर्ष प्रॉफिटेबल बिझनेस करतोय, तर व्यावसायिकदृष्ट्या पण खूप चांगला प्रतिसाद लोकांचा आम्हाला आहे। याचं एक समाधान, आनंद नक्कीच आम्हाला व्यवसाय करतानाही मिळतो। आणि सर, या मिसळ पिझ्झाची जी प्राइसिंग आहे ती काय आहे? ती मिसळ पिझ्झाची प्राइसिंग आहे आता 130 रुपयाला हा मिसळ पिझ्झा आहे। ओके, हा थोडासा हेल्दी पिझ्झा म्हणता येईल, ज्याच्यामध्ये मटकी किंवा मिसळचे पूर्ण इन्ग्रेडियंट तुम्हाला मिळतील। फरसाण आहे, कांदा। मग या महाराष्ट्रीयन स्टाईल वेस्टर्न पिझ्झाचा चीज पूल पण होतो का? हो हो। किती वेळ लागतो तरी ऑर्डर दिल्यानंतर बनायला? थोडासा वेळ लागतो सर। हे पूर्ण प्रिपरेशन तुम्ही पाहताय, हे बनल्यानंतर ओव्हनमध्ये जाईल बेक व्हायला अजून एक 5-10 मिनिट,
आणि त्यानंतर तुमच्या प्लेटवर येणार आहे, त्यामुळे थोडासा वेळ या सगळ्या प्रिपरेशनसाठी नक्की लागतो. आणि हा महाराष्ट्रीयन पिझ्झा चाललाय ओव्हन मध्ये. फायनली द वेट इज ओव्हर. महाराष्ट्रीयन पद्धतीचा वेस्टर्न स्टाईल पिझ्झा, मिसळ पिझ्झा आता रेडी झालाय. थोडंसं अजून वेट, थोडंसं कटिंग बाकी आहे आणि आपण ट्राय करू शकतो. येस. आणि हा पिझ्झा कशासोबत दिला जातो? हा पिझ्झा मिसळ पिझ्झा आहे, तर मिसळ पिझ्झा हा मिसळच्या तर्री बरोबर म्हणजे मिसळच्या सॅम्पल बरोबर दिला. अच्छा. मध्यभागी मग हा मिसळचा रस्सा जो आहे तो वरून पोर करून खायचा की बुडवून खायचा आहे? डिप करून खाता येईल तुम्हाला त्याच्यामध्ये. हा तयार झाला तुमचा महाराष्ट्रीयन गावरान पिझ्झा. गावरान पिझ्झाची चव गावरान आपण घेऊया मिसळ आता. पिझ्झा. फायनली महाराष्ट्रीयन चवीचा, जसं दादानी सांगितलं, गावरान पिझ्झा रेडी झालाय. तुम्ही डिप करून देखील खाऊ शकता किंवा पोर करून देखील खाऊ शकता. हा तुमचा रेग्युलर पिझ्झा नाही आहे, कारण हा आहे मिसळ पिझ्झा, जो तुम्ही मिसळच्या रस्स्यामध्ये डिप करून खाता. पिझ्झा खाताना कधी असा झटका लागला नव्हता खरं बघायला गेलं तर. जोरदार झटका लागलाय आणि नुसता खाल्ला तर झटका नाही लागणार. तर पुण्यातला हा मोस्ट अमेझिंग आणि युनिक असा मिसळ पिझ्झा ट्राय करायला कुठे यायला लागेल दादा? टिळक रोड, बाप्पा मिसळ कॅफे, टिळक रोड, अलका टॉकीजच्या जवळ, न्यू इंग्लिश स्कूलच्या चौकामध्ये बाप्पा मिसळ कॅफे नावाने आपलं मिसळ हाऊस आहे. नक्की या आणि ट्राय करा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.